माझं नाव दिव्या गीते. माझं वय वर्ष 18. मी नाशिकहून आलेली आहे. मला डान्स अतिशय आवडतो आणि मी लहानपणीपासून डान्स करत आलेली आहे. स्कूलचे कॉम्पिटिशन्स असो किंवा डान्स क्लासचे कॉम्पिटिशन्स असो, सगळ्या याच्यात भाग घेऊन मी प्रथम आलेली आहे डान्समध्ये. माझं एक व्यक्तित्व यशस्वी गोष्ट अशी वैयक्तिक यशस्वी गोष्ट अशी आहे की मी महाराष्ट्र मायबोली या चॅनलवर येणाऱ्या जबरदस्त डान्सर या मराठी टीव्ही रियालिटी शोमध्ये माझ्या टीमसोबत पार्टिसिपेट केलं होतं आणि त्याच्यात पहिला क्रमांक सुद्धा पटकावला होता. सो माझ्यासाठी डान्स खूप आहे असं आहे प्रायोरिटी आहे त्याच्यात. आणि मला मेकअप सुद्धा करायला खूप आवडतं. माझं श्रावण क्वीनमध्ये येण्याचं हेच कारण आहे की हा म्हणजे मला स्वतःला व्यक्त करायला आणि माझ्यातल्या गुणांना झळकावण्याची एक चांगली संधी आहे. सो मी इकडे त्याच गोष्टीसाठी आलेली आहे आणि माझ्यातला एक सेल्फ कॉन्फिडन्स बिल्डअप करायला आणि माझी एक वैयक्तिक ओळख निर्माण करायला मी इथे आलेली आहे. धन्यवाद. आता माईक डाव्या हातात धर आणि परत इंट्रोडक्शन दे. माझं नाव दिव्या गीते. माझं वय वर्ष 18. मी नाशिकहून आलेली आहे. मला डान्स अतिशय आवडतो आणि मी अच्छा, म्हणजे ती ऍक्शन तुझी इनव्हॉलंटरीली होतेच. हा हात चालू असतो, नाहीतर हा हात चालू असतो, कुठला तरी एक हात चालू असतो. ओके ओके ओके. समजा तुला पुढे जाऊन एक सक्सेसफुल ऍक्टर तू झालीस, तुला जे कास्टिंगच्या बद्दल चर्चा होतात की उद्या एखाद्या कास्टिंग डिरेक्टरनी किंवा एखाद्या डिरेक्टरनी तुला कास्ट करण्यासाठी तुझ्याकडे कॉम्प्रोमाइजची मागणी केली, म्हणजे शरीर संबंधांची मागणी केली, तर तुझा स्टँड काय असेल? कन्सिडरिंग दॅट प्रोजेक्ट इज ह्यूज, तू कदाचित खूप मोठी सुपरस्टार होऊ शकतेस, असं सगळं त्याच्याभोवती वलय आहे, पण त्याच्या अगेन्स्ट त्याचा ड्रॉबॅक हा आहे की तुझ्याकडे या पद्धतीची मागणी केली जाते. तर त्यावेळेला तुझा निर्णय का असेल, काय असेल, का असेल, आणि अशा वेळेला तू काय विचार करशील? धन्यवाद प्रश्न विचारायला. बट माझ्यासाठी सेल्फ रिस्पेक्ट जास्त महत्त्वाचं आहे. या गोष्टी मला मोठे मोठे प्रोजेक्ट्स नंतर पण भेटतील. नंतर मी अजून माझ्या कलाला अजून हे केलं, जर बिल्डअप केलं चांगलं, तर अजून मला प्रोजेक्ट्स भेटू शकतात. पण मी माझ्या ह्याच्यात सेल्फ कॉम्प्रोमाइज करणार नाही आणि माझ्या सेल्फ रिस्पेक्टला पहिले प्रायोरिटाईज करेल. धन्यवाद. जाऊ त्यानं खरी वाचले